विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 11वीतून आपण आता 12वीत ऑलमोस्ट प्रवेश घेतलेलाच आहे. म्हणजे बऱ्याचशा अकॅडमीज मध्ये 12th ला सुरुवात झालेली आहे. पण तुम्ही केलेली नाही सुरुवात अजून. तुम्ही 11वीतच अजून काहीच अभ्यास केलेला नाहीये आणि आता तुम्ही क्लास चेंज करताय. बघा मी इमॅजिन करा सांगतोय. कारण बऱ्याच वेळा असंच होतंय, की 11th नंतर मुलं 12th साठी ना क्लास शोधतातच. किती मुलं आहेत सांगू काही? जेईची प्रिपरेशन करणारी मुलं आणि काहीही झालेलं नाहीये ही सुद्धा रिअॅलिटी आहे. पण मला सुरुवात करायची आहे. माझं टार्गेट आहे सी मला मिळेल का? मी तुम्हाला सांगतो मिळेल का नाही, मिळवायचंय आपल्याला, मिळवायचंय. भाषाच चेंज करायची आहे. होईल का नाही, करायचंच आहे. कसं करायचंय? 11वी पूर्णपणे वेस्ट झाले. तुम्ही YouTubeवर शोधा तुम्हाला असे व्हिडिओ मिळतील. 11th पूरा बर्बाद, 12th आधा बर्बाद, होगा क्या? अरे होगा नाही, करायचंच आहे आपल्याला. पण 11th काही टॉपिक आहेत जे करावेच लागतील आणि तिथं मी तुमची हेल्प करणार आहे. मी तुमची हेल्प करणार आहे. कुठून? ॲप्लिकेशन मधून. फ्री व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. फ्री व्हिडिओ तुम्हाला मी प्रोव्हाईड करणार आहे. अरे पण कुठले व्हिडिओ बघू? कुठले टॉपिक करू? हे जाणून घ्यायचंय ना, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बरं, हे काय आहे नक्की प्रकार सांगतो. जे-डबल-ई ची तयारी तुम्ही करताय. तुम्ही तुमच्या त्या मॉक टेस्ट वगैरे देताय. घरातल्यांना वाटतंय सगळं छान चाललंय, पण तुम्हाला माहिती आहे नाही सगळं काही चांगलं चाललं. डी सॉल्व्ह होत नाहीये. डाउट्स क्लिअर होत नाहीयेत तुमचे. डी म्हणजे इतकी अवघड वाटते की विचारूच नका. क्लासच्या टेस्टमध्ये एम-सी-क्यू टेस्ट आहेत. मॉड्यूल मधलेच प्रश्न. त्यामुळे स्कोर घरातल्यांना पण चांगला दिसतोय, पण आतून तुम्हाला कळालं की नाहीये होत. मग अशा वेळेस मी तुम्हाला सांगतो, की जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे 11चे काही टॉपिक कंप्लीट केले आणि मी तुम्हाला स्टडी प्लॅन देणार आहे पूर्ण वर्षाचा बरं का. त्यासाठी मी सेपरेटली व्हिडिओ पण बनवणार आहे, पण इथे मी थोडक्यात सांगणारच आहे. सुरुवात करूया आपण. हे मॅथ्सचे टॉपिक आहेत. 12th स्टँडर्ड. डिफरन्शिएशन आहे 8 मार्काचा. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पुन्हा 8 मार्काचा. इंटिग्रेशन लिहिलंय मी. पण तिथं 20 प्लस मार्क आहेत. डेफिनाइट, इनडेफिनाइट ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन जवळ-जवळ 20-22 मार्काला हे आहे लक्षात घ्या. हे 16 मार्काला 36 झाले मार्क लक्षात घ्या. हे 10 मार्क 46 झाले. हे जवळ-जवळ 8 मार्क 54, 55 80 पैकी 50-55 मार्क हे टॉपिक आहेत. बरं या सगळ्या टॉपिकसाठी तुम्हाला ट्रिगो 2 हा टॉपिक करावाच लागेल. मी आता इमिजिएटली तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. 2 साइन ए, साइन बी. 2 साइन ए, साइन बी येतंय का याचा फॉर्म्युला? काय याचा फॉर्म्युला? हे डिफॅक्टरायझेशन आहे. नाही येत ना, मग तुम्हाला इमिडिएटली ॲप्लिकेशन अजून डाउनलोड केलं नसेल तर करा. पहिल्यांदा ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यात करायचं आहे काय तुम्हाला सांगतो. तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड केलं की स्टोअर ऑप्शन ॲप्लिकेशनमध्ये दिसेल स्टोअर त्याला क्लिक करा. स्टोअरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फिनिक्स बॅच दिसेल. फर्स्ट बॅच आहे फिनिक्स बॅच. तर फिनिक्स बॅचला क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये कंटेंटमध्ये क्लिक करा. कंटेंटमध्ये 11चा कंटेंट बघा. त्याच्यामध्ये 11th मध्ये मॅथ्सच्या फोल्डरमध्ये तुम्हाला ट्रिगो 2 चे सगळे व्हिडिओ फ्री करतोय मी तुमच्यासाठी. प्लीज तुम्ही ॲट एनी कॉस्ट हे सगळे टॉपिक आहेत ना, हे एवढंच नाही. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर सुद्धा डिफरन्शियल इक्वेशन असतं. इंजिनिअरिंगला गेल्यावर इंटिग्रेशन, बीटा, गॅमा फंक्शन वगैरे असतं. तिथं तुम्हाला हे बेसिक फॉर्म्युले साइन सी प्लस साइन डी. मला सांगा आता ह्याचं इंटिग्रेशन काढायचंय बघा. सांगतो लक्षात घ्या. साइन ओके थांबा सांगतो लक्ष द्या. साइन 3x आणि कॉस 2x याचं इंटिग्रेशन काढायचंय. मग याला 2 न मल्टिप्लाय करा, 2 न डिव्हाइड करा. 2 साइन ए कॉस बीचा फॉर्म्युला आला पाहिजे डी फॅक्टरायझेशनचा. मगाशी 2 साइन ए साइन बी विचारलं होतं. 2 साइन ए कॉस बी, 2 कॉस ए साइन बी, कॉस ए कॉस बी याचे फॉर्म्युले आहेत. फॅक्टरायझेशन 4 फॉर्म्युले, डिफॅक्टरायझेशन पुन्हा 4 फॉर्म्युले. हे 8 फॉर्म्युले सगळ्यात इम्पोर्टंट आहे. मी सगळं डिटेल घेतलंय. 10-12 व्हिडिओ आहेत. कंप्लीट करणार? नक्की करा. बरं आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री सारख्या टॉपिकमध्ये तुम्हाला 11th स्टँडर्डचा रेडॉक्स रिएक्शन हा टॉपिक आला पाहिजे. चला तो पण मी तुम्हाला फ्री करून ठेवतोय. कुठला? रेडॉक्स. मला वाटतं हे 2 कंप्लीट करा. मग मेसेज करून सांगा की ट्रिगो कंप्लीट, रेडॉक्स कंप्लीट. मग तुम्हाला पुढचं पण फ्री करून ठेवतो. पण त्यासाठी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कुठली बॅच बोललोय मी? फिनिक्स बॅचवर फ्री व्हिडिओ आहेत. हं. सुरुवातच जर चांगली केली तर काय प्रॉब्लेम आहे सांगा बघू? बरं आता मी तुम्हाला बॅच बद्दल थोडक्यात सांगतो. जास्त पण वेळ घेत नाही तुमचा मी. त्या फिनिक्स बॅचमध्ये आम्ही मॅथ्सच्या थेरम पासून सुरुवात केली. मॅथ्सचे थेरम आम्ही सगळे प्रोव्हाईड करणार आहे एका फोल्डरमध्ये. त्याच्यानंतर
फिजिक्सचे 5 व्हिडिओ मी असे घेतलेत, की ज्यात सगळं बेसिक युनिट कन्व्हर्जन वगैरे सगळं घेतलंय. चुकून मी व्हिडिओ कन्व्हर्जन बोललो. युनिट कन्व्हर्जन, फॉर्म्युले वेगळे-वेगळे सगळं डिटेल एक्सप्लेन केलं. केमिस्ट्रीचे पण तसे बेसिक व्हिडिओ आम्ही प्रोव्हाईड करणार आहे आणि लवकरच आम्ही त्याच्यावर 12th स्टँडर्ड स्टार्ट करणार आहोत. लवकरच तिथं सुरुवात करायची आहे आम्हाला, लक्षात घ्या. बरं. केमिस्ट्री, हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमाइन. आता काय बोललो मी, केमिस्ट्रीला सुरुवातच करणार आहे. मग तिथं फ्री लेक्चर्स नसणार आहे, मी पुढे प्रोव्हाइड करणार आहे. तर काय करणार आहे सांगतो, माझी केमिस्ट्रीसाठी मेथड काय, आययुपीएससी नॉमेनक्लेचर. ओके, सगळ्या टॉपिकच्या फोल्डर मी तयार करणार आहे. पहिल्यांदा आययुपीएससीचेच नॉमेनक्लेचरचे, मग बाकीचे व्हिडिओ मी अपलोड करत राहणार आहे. ओके, मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की 12वीला सुरुवात तर करायची आहे, पण मला ट्रिगोचे फॉर्म्युले येत नाहीत. जमलं पाहिजे. बरं थांबा, एक राहिलंय माझ्याकडून, याच्या पुढे पण फिजिकल केमिस्ट्री. त्याचा व्हिडिओ मला फ्री दिला पाहिजे बरं का. का सांगतो? केमिस्ट्रीमध्ये कितीतरी फॉर्म्युले आहेत जिथं नंबर ऑफ मोल्स मला लागतात. सॉलिड स्टेट मध्ये आहे का? आहे. आहेत. सोल्युशन मध्ये आहे. थर्मोमध्ये आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये सगळ्या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स लागतात. त्यामुळे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री चा व्हिडिओ मी तुम्हाला फ्री प्रोव्हाइड करतोय. बरं बाळांनो, सर पडतील का असं विचारणार का चांगले मार्क? नाही विचारायचं. सर मला सीओपी मिळेल का? नाही विचारायचं. स्वतःत बदल करायचे, थिंकिंग मध्ये बदल करायचा मला करायचंय. बरं हे करत असताना त्याग करावा लागणार आहे, सॅक्रिफाईस लागणार आहे. हा, जी गोष्ट आवडते ना, ऑब्व्हियसली अभ्यास सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी आवडतात त्या बंद कराव्या लागतील. ओके, डिस्ट्रॅक्शन्स कमी करावे लागतील. आणि मी जवळजवळ 8-10 मिनिटं बोलतोय, लक्षात घ्या. 7 मिनिटं बोलतोय, तुम्ही माझं ऐकताय. मग मला एक रिक्वेस्ट करायची आहे तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे का रे बाळांनो, की तुम्ही आता 12th मध्ये आलाय, बरोबर आहे? तर तुम्ही फ्री ॲप्लिकेशन्स काय आहेत? आता हे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण व्हिडिओ डिटेल प्रोव्हाईड करतो. पण मला ना पी-वाय-क्यूज कुठले आहेत ते जाणून घ्यायचंय. पेपर्स कसे असतात हे जर बघायचं असेल, तर मी तुम्हाला व्हिडिओ वर्षाच्या सुरुवातीलाच या ॲप्लिकेशन बद्दल सांगतोय. वाय लर्न ॲप्लिकेशन पहिला इन्स्टॉल करा. ओके. सर मला सीट कुठले प्रश्न पाहिजेत? आलेत ते बघायचंय. मग मार्क्स ॲप्लिकेशन. सर मला टेस्ट द्यायचेत. ठीक आहे. मग सह्याद्री ट्युटोरियल. याच्यावर आपल्या टेस्ट सीरीज आहेत, लक्षात घ्या. ते पण नंतर. अभ्यास त्याला सुरुवात तर करूया ना आपण. स्टार्टलाच कुठली टेस्ट देणार आहे? मग टेस्टसाठी आम्ही आहे. पी-वाय-क्यू साठी मार्क्स ॲप्लिकेशन आहे. आमचे काही मित्र आहेत बरं का. माझे जवळचे मित्र आहेत. ते एक त्यांचं ॲप्लिकेशन लॉन्च करतायत. त्यांचं एकदा लॉन्च झालं, की लगेच मी तुम्हाला सांगेन. वाय लर्न. ओके, वाय लर्न याच्यामध्ये सगळे बोर्डचे पेपर मिळतात रे. आणि आपली बॅच लकी आहे. आपण एनसीईआरटी मध्ये कन्व्हर्ट झालो नाही, लक्षात घ्या. चाललं होतं ना गव्हर्नमेंटचं की सगळं एकच सिलेबस ठेवायचा म्हणून. आपल्या बॅचला वाचलोय आपण. आणि सांगतो मग आपला पुरा बोर्डचे पेपर अवेलेबल असणार आहेत. सध्या 9 आहेत. अजून 2 पेपर आपल्याला मिळणार आहेत. मग आता कॉन्फिडेंटली अभ्यासाला सुरुवात करायची आहे ना, करायचीच आहे, लक्षात घ्या. मग काय तुम्हाला मनात शंका असतील तर कॉल नाही, WhatsApp मेसेज करा बरं का. आम्ही तुम्हाला व्हॉइस मेसेज करून आन्सर देऊ. ओके. आता मला माहिती आहे की क्लिअरली लक्षात घ्या, पालकांचे कॉल येतात. हो, पालकांचेच कॉल येतायत. ओके. मुलगा किंवा मुलगी मागे उभे असतात. पालक माझ्याशी बोलतोय. मला हे सगळं बदलायचंय. तुम्ही कॉल करा. स्टुडंट आहात ना तुम्ही, बोला ना आमच्याशी. तुमचं काय प्रॉब्लेम आहे डिस्कस करा. तुम्हाला काय मनात भीती आहे मला सांगा. फिजिक्सची भीती आहे? ओके, भरपूर प्रॅक्टिस करायची. ते 5 बेसिक व्हिडिओ पहिला बघून टाकायचे. तेही मी फ्री ठेवलेत. मॅथ्सची भीती वाटते, थेरम पासून सुरुवात करा. खूप सोपे टॉपिक आहेत रे. मी तुम्हाला सांगतो, खूप, खूप, खूप सोपे टॉपिक आहेत. आपण हे करायचे. ओके. मग आता मी तुमच्या कॉलची नाही, WhatsApp मेसेजची वाट बघतोय आणि तुमचा मेसेज येऊ दे. आम्ही तुम्हाला लगेच रिप्लाय करू. ऑल द बेस्ट.